श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज आम्ही आलेलो आहे कडाच्या वाडीचे स्वामी समर्थांचा मठ। खूप सुंदर मठ आहे आणि नवीन मठ झालेला आहे। मला पण माहिती नव्हतं, माझ्या मैत्रिणीकडून मला कळालं का तिथं कडाच्या वाडीला सुंदर असा स्वामींचा मठ झालेला आहे, तू एकदा जा। तर मी म्हटलं चला, खूप गुरुवार आम्ही विचार केला जाऊ तर आम्हाला वेळच भेटला नाही, पण ह्या गुरुवारी आम्ही वेळ काढून स्वामींसाठी गेलो आणि तिथे गेल्यानंतर बघितलं तिथं अजून स्वामींच्या मठाचं काम चालू आहे। पण आतमध्ये जे गाभारा बनवला आहे स्वामींसाठी तो इतका सुंदर आहे आणि खूप छान आहे। तिथं जो स्वामींचा फोटो आहे खूप मोठा सुंदर असा फोटो आहे, इतका त्याच्यात बघितल्यानंतर मन इतकं शांत प्रसन्न होतं ना, तुम्हाला काय सांगू। तुम्हाला पण एकदा तिथं जाऊन तुम्ही पण बघा, इतकं सुंदर आहे वातावरण, इतकं छान आहे। मठाचं काम अजून पूर्ण झालेलं नाही आहे, चालू आहे, पण तरी पण आतमध्ये सगळं काम झालेलं आहे। स्वामींच्या मठाचं पूर्ण काम झालेलं आहे आतमध्ये गाभाऱ्यामध्ये, बाहेरचं अजून बाकी आहे। स्वामींच्या होम किंवा काही कार्यक्रम असतील किंवा स्वामींची पालखी असन ह्यासाठी सुद्धा इथं पूर्ण सोय केलेली आहे। भक्तांसाठी बसण्यासाठी सुद्धा इथं सोय केलेली आहे। इथं येऊन भक्त जपमाळ करतात किंवा जपाला बसतात, जपमाळेसाठी बसतात। थोड्या वेळ त्यांना पण एक शांती प्रसन्न वातावरणामध्ये बसायला मिळतं। आम्ही तिथं दर्शन घेतल्यानंतर तिथून आम्ही निघालो। तिथं जवळ गणेश मंदिर आहे। आम्ही तिथं नंतर जस्ट बाजूलाच तिथं गणेश मंदिर आहे आणि तिथं गेल्यानंतर सुंदर असे 2 हत्ती होते, खूप सुंदर हत्ती होते। मग आम्ही मंदिरामध्ये गेलो, गणेश मंदिरमध्ये। तिथं पण असं खूप सुंदर असं वातावरण आहे, छान वाटलं तिथं पण जाऊन आम्हाला गणेश मंदिरमध्ये। गणेश मंदिरसुद्धा माझ्या घराजवळून फक्त 10 मिनिटाजवळ आहे, पण तरी पण मला कधी जायला भेटलं नाही। पण ह्या गुरुवारी मी स्वामींच्या मठात सुद्धा गेले आणि गणेश मंदिरातसुद्धा गेले। गणेश मंदिरामध्ये सुद्धा आमचं दर्शन खूप सुंदर झालं, खूप छान झालं, गर्दी नव्हती जास्त। तिथं पण दर्शन घेतलं आणि कधीही मंदिरामध्ये गेल्यानंतर देवाकडे पाठ करून बाहेर येऊ नका। माझा मुलगा फर्स्ट स्टार्टिंगला बाहेर येताना तुम्ही बघू शकता, तो देवाकडे पाठ न करता बाहेर दरवाजा साईडला पाठ करून देवाकडे तोंड करून बाहेर आला। हे असं एक हे आहे, महत्त्व आहे, देवाकडे पाठ करून बाहेर येऊ नये। त्याच्यानंतर आम्ही तिथं अंगारा होता, देवाचा टिका बिका लावला। माझ्या मैत्रिणीला डॉगची भीती वाटली, डॉग होता तिथं। जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा। असेच वेगवेगळे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन